अध्यात्माच्या आधारावर आता व्यवसाय केला जातोय, त्यामुळे भविष्यात अध्यात्म म्हणजे काय याची खरी उकल लोकांना होणार आहे हा का? आत्ताचा खूप मोठा दुःखाचा भाग म्हणा किंवा ज्याने व्यथित व्हावं असा भाग आहे. अध्यात्म ही खरं तर वैयक्तिक गोष्ट आहे, पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे ती. आपलं अध्यात्म आहे, आपण मोक्षाकडे जाणार आहोत. आता दुर्दैवाने काय होतं, ते धर्म आणि अध्यात्माची जिथे सरमिसळ होते ना, तिथे ह्या सगळ्या भोंदूगिरीचा जन्म होतो. जे महाराज म्हणून म्हणा किंवा बुवा बाबा बाया म्हणून जे सध्या प्रचलित आहेत ना, ते पण 99% खोटे. म्हणजे असं चेष्टेत म्हणायचं झालं तर प्रत्येक गल्लीत एक बाबा, शेजारच्या गल्लीत एक बुवा, एक बाई आणि एक आश्रम सापडेल आपल्याला. आणि खेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येकाला फसवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. खेड्यात फसवलं ज्या पद्धतीने जातं त्या पद्धतीने शहरात फसवलं जात नाही, पण फसवलं जातं. कारण काय होतं ते आपल्याला समजत नसतं. शास्त्र म्हणजे सायन्स, सायन्स म्हणजे टेक्निक. प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक टेक्निक असतं. ते जर आपण समजून घेत गेलो थोडं मूळ ग्रंथांमधनं, लोकांकडनं नाही. दुसरा काय सांगतो तो त्याच्या अनुभवाप्रमाणे आणि त्याच्या बुद्धीप्रमाणे सांगतो. तसं नाही. हे जे वेद ज्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत आले किंवा हे जे शास्त्र ज्यांच्या मार्फत आलं, ते ऋषी शुद्ध बुद्धीचे होते. त्यांची बुद्धी पापपुण्यानी किंवा वासनांनी मलिन झालेली नव्हती. त्याच्या पलीकडे ते साधन करून शुद्ध झालेले होते. ते समजून घेत नाही आपण कुणाचं तरी त्याच्यावरचं मत समजून घेतो. हे प्रॉब्लेमॅटिक आहे. शेळ्या जशा हाकल्या तशा हाकल्या जातात, ज्या दिशेने हाकलू त्या दिशेने जातात, तसं माणसांचं व्हायला लागलं. आणि दुर्दैवाने हे सगळे स्वतःला शिकले सवरलेले समजतात.